बुलढाणा जिल्ह्यातील सर्व बस स्थानकांच्या 200 मीटर परिसरात अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात नो पार्किंग झोन अभियान अधिक तीव्र करण्यात आले आहे। संयुक्त कारवाईत दर दिवसात 556 वाहनांवर कारवाई करत 7,26,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे। बुलढाणा जिल्ह्यातील बस स्थानक परिसरात सुरू असलेल्या अवैध प्रवासी वाहतुकीवर आळा घालण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि पोलीस विभागाने संयुक्तपणे नो पार्किंग झोन अभियान अधिक तीव्र केले आहे। जिल्ह्यातील सर्व बस स्थानकांच्या 200 मीटर परिसरात खासगी वाहनांद्वारे अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात आहे। गेल्या महिन्याभरात 2 टप्प्यात राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत 556 वाहनांवर कारवाई करण्यात आली असून 7,26,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे। प्रवाशांची पळवापळवी रोखणे, वाहतूक शिस्त राखणे आणि एसटी सेवेला प्राधान्य देणे हा या कारवाईचा उद्देश असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे। नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधातील ही मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याची माहिती सुरक्षा व दक्षता अधिकारी जयंत कांडेलकर यांनी दिली। आतापर्यंत मागे 5 ते 15 असं अभियान राबवण्याचा जी तारीख डिक्लेअर करण्यात आली होती, त्यामध्ये 306 वाहनांवर कारवाई करून 4,26,000 रुपये दंड वसूल करण्यात आला होता। त्यामध्ये RTO तसेच पोलीस अधिकारी यांचं आम्हाला सहकार्य लाभलेलं होतं। आता सुद्धा 1 ते 10 या दरम्यान ही कारवाई सुरू असून आतापर्यंत 250 वाहनांवर कारवाई करण्यात आली असून 3 लाखाच्या वर दंड वसूल करण्यात आलेला आहे। राज्य परिवहन महामंडळाचे बसस्थानकाचे 200 मीटरचे परिसर हे प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आलेले असून त्यामध्ये प्रवासी चढउतार करण्यास व प्रवासी वाहने अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने थांबवण्यास मनाई करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी जर ती वाहने थांबली तर पोलीस व RTO यांच्या अधिकाऱ्यांसोबत ST महामंडळाचे अधिकारी अशी संयुक्त कारवाई त्यांच्यावर करण्यात येत आहे।